आज ना असं काहीतरी साधंच बनवायचं होतं, पण काय झालं ना, मुलांनी अचानक चिकन आणलं आणि बिर्याणी कर म्हटला, तर माझ्याकडं तर काही तयारीसुद्धा केलेली नव्हती. तर त्यासाठी ना असं घाईघाई केली, पण खूपच छान झाली आणि 1 किलोची बिर्याणी फक्त 20 मिनिटामध्ये तयार केली. तर त्याने आहे ना अर्धा किलो चिकन आणलं होतं मंडळी. तर अर्धा किलोसाठी ना मी अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ काढला, तो बासमती राईस आहे. तर त्याला आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याला अर्धा तास भिजत ठेवलं. एक 15-20 मिनटं, अर्धा तास पण नाही, 10-15 मिनटं भिजत ठेवलं. त्यानंतर चिकनची भाजी धुवून घेतली. त्यानंतर लवकर लवकर असा उभ्या आकाराचा पातळमध्ये कांदा चिरून घेतला भरपूर असा. त्यानंतर चिकनमध्ये 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा कांदा लसूणची चटणी, 1.5 चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि 1.5 चमचा इतकं मीठ, कारण आपण भातात पण टाकणार आहोत. तर 2 चमचे ना धना पावडर टाकली, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला, 1 तेजपान टाकलं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. तर वेळेवर ना माझ्याकडं दहीसुद्धा नव्हतं, तर हे ताक आहे ना लस्सीसाठी बनवून ठेवलं होतं. तर घट्टच आहे ताक, पण हे ताक थोडंसं टाकून दिलं, थोडंच टाकलं, आंबट आहे जास्त त्यामुळं. आणि 1.5 चमचा आहे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये. आणि आता छान असं खालीवर मिक्स करून घेऊ. असं दही ताकामध्ये भिजत ठेवलं ना, तर त्याच्यामध्ये पण 25% आपली भाजी शिजून जाती. मग 25% आपल्याला फक्त गॅसवर शिजवावा लागती. तर आता आहे ना तांदूळ पण एक 10-15 मिनटं झाले भिजले छान. त्यासाठी आहे ना 4 ते 5 तांबे, असे मोठे तांबे मी पाणी टाकलं गरम करण्यासाठी. आणि त्यामध्ये आहे ना 2-2.5 चमचे मीठ टाकलं. आपण भाजीमध्ये पण टाकलं. 1 चमचा तेल टाकला, 1 तेजपान टाकलं, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा. आणि आता पाण्याला छान उकळी आली, 1 कर्णफूलसुद्धा टाकलं त्याच्यामध्ये. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळातलं पाणी काढून घेतलं, जे आपण भिजत ठेवलं होतं ते. आणि ते तांदूळ आता पाणी काढून पाण्यात टाकून दिलं उकळत्या पाण्यात, कारण काय होतं ना मग लवकर भात शिजतो. 10 मिनटाच्या आतच आपले तांदूळ 80% शिजतात. तर तोपर्यंत आहे ना ते पातेलं बाजूच्या गॅसवर ठेवते आणि इकडच्या शेगडीवरती कांदा तळायला घेते. आता खूप उशीर झाला आणि लवकरच करायचं, त्यामुळे आहे ना तेल भरपूर टाकलं आणि एकाच वेळेला कांदा पूर्ण तळून घेतला. इकडे आपण मध्यम गॅसवरती कांदा तळायला टाकला, तर लवकरच 5-6 मिनिटामध्येच तळून जातो. आणि कांदा कसं आहे ना जास्तच पाहिजे बिर्याणीला, त्याशिवाय बिर्याणीला चव येत नाही. तर कांदा असा खरपूस भाजून घ्यायचा. आणि तांदूळ पण बघा आपला 80% तांदूळ शिजला. आता गॅस बंद केला आहे मी आणि चाळणीमध्ये तांदूळ गाळून घेतला. तर अर्धा किलो तांदूळ आपण भिजत ठेवला होता, तर त्याचा डबल तांदूळ तयार झाला. आणि कांदासुद्धा असा खरपूस छान तळला गेला. तर असाच कांदा तळायला पाहिजे. थोडासा पुदिनासुद्धा निवडून घेतला. रेसिपी आवडली मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आहे ना कांदा छान तळून घेतला. त्यानंतर तेल कमी करून घेतलं, फक्त 2 चमचे तेल कढईत ठेवलं. थोडासा पुदिना टाकला अगोदर आणि थोडासा कांदा आपण ठेवला होता, सगळा कांदा तळला नव्हता, तर तो कांदा टाकला. आणि 2 टोमॅटो टाकले उभ्या आकाराचे चिरून. आणि त्यानंतर आहे ना जे आपण चिकन भिजत ठेवलं होतं ताकामध्ये मसाला लावून, तर ते सुद्धा 20-25% ताकामध्ये शिजल्या गेलं. आता फक्त आपल्याला आहे ना 10 मिनटंच वाफवून घ्यायचं. तर ते चिकन टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर पातेल्यात थोडंसं पाणी टाकलं धुवून आणि भरपूर अशी कोथिंबीर वरनं चिरून टाकली. तर आता आहे ना ह्याला मध्यम गॅसवरती फक्त 10 मिनिटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. 10 मिनिटे झाली, छान वाफ बसली आता भाजीला आणि एकदम शिजल्या गेली. तुकडा तोडला तर शिजल्या पण गेली. आणि थोडासा आपण आहे ना ओलसर ठेवू बिर्याणी, कारण काय होतं ना बिर्याणी जर ओलसर राहिली ना तर खाता येते, किंवा ओलसर एकदम सुकी सुकी केली ना तर असे टोटरं बसतात. त्यामुळं थोडीशी मी ओलसरच ठेवत असते बिर्याणी. आणि अर्धा तांदूळ आहे ना पातेल्यामध्ये टाकून घेतला, पाणी पण छान नितळलं गेलं भाताचं. तर अर्धा तांदूळ अगोदर मी पातेल्यात टाकून घेतला. त्यानंतर अर्धी भाजी, 2 बॅचमध्ये ती भाजी केली. तर अर्धी भाजी मी अगोदर भातावरती टाकून दिली.
त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडासा पुदिना टाकला आणि जो तळलेला कांदा होता ना तो पण 2 बॅचमध्ये केला, तर तो अर्धा टाकून दिला. आणि जे कांदा तळलेलं तेल होतं ना आपण बाजूला काढून ठेवलेलं, तेच तेल मी 1.5 चमचा इतका टाकला. त्यानंतर आहे ना वरनं बाकीचा भात राहिलेला तांदूळ टाकून दिला आणि त्यानंतर राहिलेली जी भाजी होती अर्धी, ती भाजी पूर्ण भातावरती टाकून दिली आणि थोडासा जो रस्सा ठेवला तो पूर्ण ओतून दिला भातावरती. त्यानंतर जो तळलेला अर्धा कांदा होता तो टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पुदिना टाकला. वरनं पुन्हा 1.5 चमचा इतकं तेल टाकलं. तर मंडळी फक्त 20-25 मिनिटामध्ये 1 किलोची बिर्याणी आपली तयार झाली. आणि थोडंसं वरनं चांगलं तूप टाकलं 4 चमचे इतकं, कारण काय होतं तुपाने छान चव येते बिर्याणीला. आणि त्यानंतर आहे ना असं पॅक बंद झाकण लावून मध्यम गॅसवरती एक 10 मिनटं वाफवून घेते. आणि त्याच्यावरती आहे ना जाड तवा ठेवला होता मी 10 मिनिटे. आणि आता छान आपली बिर्याणी पण तयार झाली. काहीच तयारी नसताना घाई गडबडीत बिर्याणी केली, म्हणजे मला माहीतसुद्धा नव्हतं की मुलगा चिकन घेऊन येईल. तर बघा मंडळी, ताबडतोब 20 ते 25 मिनिटात आपली बिर्याणी तयार झाली. बिर्याणीच्या पातेल्यावरती असं जड शिळ काहीतरी असं वजन ठेवलं ना की 10 मिनिटात आपली वाफ बसती. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करणे. धन्यवाद.